पहिले तर एक्सपोज असायला पाहिजे पेशंट फ्रॉम अम्बिलिकस टू मिड थाय, म्हणजे पूर्ण जेनायटल्स आणि हर्नियल ऑरिफिसेस हे ओपन असायला पाहिजे. देन पोझिशन ऑफ द पेशंट इज फर्स्ट एक्झामाइन इन द स्टँडिंग पोझिशन अँड देन इन सुपाईन पोझिशन. हर्नियाचा पेशंट केव्हा याला तर पहिले स्टँडिंग पोझिशनमध्ये पाहायचं, कारण स्टँडिंग पोझिशनमध्ये ते दोन्ही जे after taking position of patient, then inspection of patient. First, we have to inspect the area of hernial site. First, in inspection there is a swelling. If swelling is already present, note the size and state of swelling. म्हणजे आपण पेशंटला झोपवलं किंवा उभं केलं तर आपल्याला तसंच जर स्वेलिंग दिसलं, आपल्याला इन्स्पेक्शन करायचं, पेशंटला टच नाही करायचं. आपण पहिलेच याच्यात सांगितले की ओनली इन्स्पेक्शन मीन्स जे डोळ्याने दिसते ते पाहिल्यानंतर तुम्हाला जर ऑलरेडी स्वेलिंग दिसत असेल तर मेन्शन द साइज अँड शेप ऑफ द स्वेलिंग. इफ स्वेलिंग इज पायरिफॉर्म, स्वेलिंग इज ओव्हल, देन एक्सटेंड. स्वेलिंगचा कोर्स काय आहे, स्क्रोटममध्ये एक्सटेंड होत आहे, पायरिफॉर्म आहे. आता तुम्हाला मी एक लॉजिक सांगते आहे की ह्या गोष्टी आपण टोवर्ड डायग्नोसिसकडे जातो, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सगळ्या, की आपल्याला टोवर्ड डायग्नोसिस जात असताना ते साईज शेप कशाला पाहायचं आपल्याला, तर हीच डायग्राम आम्हाला शिकते. दिसते का तुला? दिसते ना? हो. त्याच्यातून आपल्याला आता आपण टोवर्ड याच्याकडेच जात आहे, डायग्नोसिसकडेच जात आहे. सिम्पथेसिस. तर स्वेलिंग हर्नियाचा शेप कसा आहे, पेशंट उभा आहे किंवा झोपलेला आहे. ऑलरेडी तुम्हाला स्वेलिंग दिसत असेल इथे, ठीक आहे, मेन्शन ओव्हल शेप स्वेलिंग. ऑलरेडी तुम्हाला अशा आकाराचं स्वेलिंग दिसत आहे, दॅट इज पायरिफॉर्म शेप. अशा आकाराचं दिसते आहे, दॅट इज पायरिफॉर्म शेप. अशा आकाराचं दिसत आहे, ओव्हल शेप स्वेलिंग. ठीक आहे, हे दोन स्वेलिंग दिसत आहेत. तर तुम्हाला आता ह्या टुवर्ड्स डायग्नोसिस काय म्हणत आहे, देर आर टू टाइप्स ऑफ हर्निया, एक डायरेक्ट हर्निया आणि एक इनडायरेक्ट हर्निया. आता डायरेक्ट हर्निया म्हणजे काय आणि इनडायरेक्ट हर्निया म्हणजे काय. आपल्याला स्वेलिंगच्या साईज शेपवरूनच डायग्नोसिसकडे जायचं असेल तर इफ इट इज डायरेक्ट हर्निया और इनडायरेक्ट हर्निया. आता आपण म्हणतो की व्हाया असा चालला तू की सरळ चालला, म्हणजे आता मला पंचवटीकडे जायचं आहे, तो व्हाया राजकमल चालला की तो सरळ चालला. व्हाया राजकमल म्हणजे इनडायरेक्ट चाललं, डायरेक्ट चाललं म्हणजे हा जो रुटीन रस्ता आहे तिथून चाललो. तर आता हर्निया आधीच सांगितलं, हर्निया म्हणजे काहीतरी वीक पार्ट झालेला आहे, तिथून डायरेक्ट वस्तू बाहेर येणार. समजा जर इथं फाटला तर इथून डायरेक्ट हर्निया येणार आहे, इथं फाटला तर इथून डायरेक्ट हर्निया येणार आहे. तर डायरेक्ट येईल म्हणजे तिथं डायरेक्ट बल्ज दिसत. तर इथे इतकी मोठी खिडकी असल्यानंतर येणारा बल्ज कोणत्या आकाराचा राहील, कोणत्या आकाराचा राहील, ओव्हल शेप. पण जर इनडायरेक्टली या कॅनाल मधून हे ॲब्डॉमिनल ऑर्गन जे आहे ते असे असे येऊन इकडे ओपन होत असते, तर याचा शेप कसा राहील, म्हणजे येण्याच्या मार्गावरून त्याचा आकार आहे. म्हणून इफ हर्नियल शेप इज ओव्हल शेप और पायरिफॉर्म शेप. मग आता इथंच अर्धा डायग्नोसिस झालं की ओव्हल शेप दिसत आहे तुम्हाला, तर हर्निया इज डायरेक्ट. इफ पायरिफॉर्म then hernia is indirect. म्हणून मेन्शन द साइज अँड शेप ऑफ हर्निया. आता हा इथपर्यंत उतरू शकते स्क्रोटम मध्ये, आणि हा कम्प्लीट हर्निया हा इथपर्यंत असू शकते. म्हणून एक्सटेंड ऑफ हर्नियल स्वेलिंग. जर तुम्हाला दिसत नसेल हर्निया, आज द पेशंट टू कफ. देन व्हेन पेशंट कफ, मगाशी आपण ओटीत पाहिला पेशंटला कफ करायला हवं. कफ केल्यानंतर आपल्याला पायरिफॉर्म आकाराचा हर्निया दिसला, दॅट इज इनडायरेक्ट हर्निया आफ्टर कफिंग. कमी झालं बेटा हो. इफ द स्वेलिंग इज ऑलरेडी
present, then note the size and shape of hernia. An indirect hernia is piriform in shape with a stalk at the external inguinal ring. Stalk. That's a external inguinal ring च्या तिथे stalk राहील आणि piriform shape downward राहील. It is usually extend down into the scrotum. A direct hernia is spherical or oval in shape and show the leaky tendency to enter in the scrotum. कारण तो इथूनच येतो स्क्रोटम मध्ये जाण्याचं कामच करतो. इथूनच येतो झोपलं की डायरेक्ट hernia. डायरेक्ट वॉल त्याची वीक झालेली असते म्हणून डायरेक्टच जातो. Femoral hernia takes up a spherical shape starting from below and lateral to the pubic tubercle. Lateral to below the inguinal ligament and lateral to pubic tubercle. इथून त्याचा appearance असतो. Inguinal femoral canal below inguinal ligament and lateral to pubic tubercle. Position and extent. Inguinal hernia extend from above the inner part of inguinal ligament down to the scrotum. Note if the swelling goes right down into the bottom, it is a congenital hernia. And extend. Inguinal hernia extend from above the inner part of inguinal ligament down to the scrotum. आताच पाहिलं आपण. त्याच्यानंतर femoral hernia extend from below the inguinal ligament and ascend over. Inguinal ligament च्या वर असते, inguinal ligament च्या खाली असते. हे नंतर तुम्हाला लक्षात येईल. Then skin over the swelling. In uncomplicated hernia, the skin over swelling is normal. आपण आता hernia पाहिला सकाळी, skin बिलकुल नॉर्मल असते. फक्त जेव्हा obstructed hernia असतो तेव्हा त्या obstructed hernia मध्ये थोडंसं रेडनेस आलेला असतो जेव्हा obstructed hernia असतो. त्याच्यामुळे किंवा एखादा रिकरंट hernia असेल तर तिथे तुम्हाला स्कार दिसेल. रिकरन्स झालेला आहे का, मग प्रिव्हियस हिस्ट्री आहे का ऑपरेशनची, त्या ठिकाणी काही लागलं होतं का, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. Then impulse on coughing. The patient is asked to turn his face away from the clinician and ask the patient to cough. This is done to avoid the salivary shower from patient to the doctor. Look carefully at the superficial inguinal ring. If a swelling already exists, it will expand during coughing, as more abdominal contents will be driven out into the hernial sac due to increased abdominal tension. कधी कधी आज आपल्याला बिलकुल नॉर्मल दिसला तो हर्नियाचा पेशंट, काहीच दिसलं, पण एखादा एजेड पेशंट असला तर ऑलरेडी त्याचे कंटेंट्स बाहेर आलेले असतात आणि जेव्हा कफ करतो तर अजून उर्वरित कंटेंट बाहेर येतात, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा मोठा दिसतो. आणि त्याच्यानंतर हे ही रिंग इथून हर्निया येतो आहे, सुपरफिशियल इन्वायनल रिंग, ती ऑब्झर्व करायची पाहता. ती वाईट झाली असेल तर ऑलरेडी त्याच्यातून कंटेंट्स बाहेर आलेले असतात आणि कफ केल्यानंतर अजून जास्त कंटेंट्स येतात. देन पोझिशन ऑफ पेनिस. This is only important in case of inguinal. A large hernia in the scrotum will push the penis in the opposite direction. इथं स्क्रोटम मध्ये जर पूर्ण कंटेंट्स आले, तुमचे ॲब्डॉमिनल कंटेंट्स आले तर साहजिक आहे की पेनिस अपोजिट डायरेक्शनला गेलेलं असेल आणि ड्युरिंग ऑपरेशन वी हॅव टू सेफगार्ड द पेनिस, म्हणून त्या गोष्टी महत्त्वाच्या. ते सर आलेत.